नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीतच असेल, मागील 1-2-3 दिवसापूर्वी वडूचं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं. आणि या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधखरे यांची नंदी देखील पाहण्यासाठी गेले होते मित्रांनो, या आदतच्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, या मैदानात एक अशी चर्चा झाली की विठ्ठल नानांचा अपघात झाला होता या वडूच्या मैदानामध्ये. तर आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे की बाबांनो, नक्की अपघात झाला कसा, गाडी पळताना अपघात झाला की कसं, याची अपडेट देणार आहे. अशी नक्कीच सर्व नानाचे फॅन असतील यांना मित्रांनो माहिती हवी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, तेजा गट पास झाल्यानंतर चिक्या हा पळण्यासाठी 13 नंबर गटात जाणार होता. पळाला देखील, गटपास देखील झाला, पण त्या गटात चिक्याच्या गाडीवर नाना बसले नव्हते. तेव्हा चर्चा चालू झाली होती की नानाचा अपघात झाला आहे. तर मित्रांनो, झालं असं की जेव्हा चिक्याला पाणी करून गटासाठी खाली घेऊन जात होते, तेव्हा नाना चिक्याजवळ होते. आणि नानाचं लक्ष नसल्यामुळे चिक्या हा नंदी गरम रक्ताचा चिक्या आहे आणि खिल्लार आहे, त्यामुळं नानांना चिक्यानं न कळत मित्रांनो लाथ दिली तोंडाला. आणि ती लाथ इथे लागल्यामुळं नाना थोड्या वेळासाठी बेशुद्ध झाल्यामुळं नानाला पुढील उपचारासाठी वडूज येथे दाखल करण्यात आलं. आणि चांगल्या रीती डॉक्टरांनी स्टेटमेंट देऊन नाना आता सुखरूप आहेत, व्यवस्थित आहेत. लवकरच नाना मैदानात येतील आणि नाना पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज होतील. तर मित्रांनो, उद्या वडकीचं मैदान आहे आणि त्या वडकीच्या मैदानामध्ये नाना दिसणार नाहीत. त्यामुळे नक्कीच नानाचे फॅन असतील, चाहते असतील, ते नाराज होणार. पण असो, नंदीच्या आणि महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादानं नाना सुखरूप राहिले यातच सर्व आहे. पण पुन्हा एकदा नाना लवकरच मैदान गाजवण्यासाठी सज्ज व्हावे अशी आपण सेवागिरी महाराजांचरणी मनापासून प्रार्थना करूया. आणि या मोठ्या अपघातातून तुम्हाला माहीतच आहे, नंदीची लाथ म्हणजे खूप लाथ लागते जोरात. त्यामुळं कुठेतरी देवाचा आशीर्वाद असल्यामुळे नाना बचावले आणि नक्कीच पुढच्या मैदानात नाना चांगली कामगिरी करतील अशा आपण सेवागिरी महाराजांचरणी मनापासून प्रार्थना करूया. धन्यवाद मित्रांनो.